नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील ई श्रमधारकांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता इथे केंद्र सरकार येथे आता ई श्रमधारकांना इथे 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे। मित्रांनो, या ई श्रम कार्ड मध्ये ज्या लाभार्थ्यांनी येथे नोंदणी केली आहे, मित्रांनो त्या लाभार्थ्यांना अशा योजनाच्या माध्यमातून यातून आर्थिक मदत मिळू शकते। तर मित्रांनो, बाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आले असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात। मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। ई श्रम कार्ड योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी संघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी डिझाइन केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या कामगारांना कोणत्याही प्रकारचे सामाजिक सुरक्षा लाभ मिळत नाहीत, ज्यांना या योजनेद्वारे आर्थिक सहाय्य आणि सुरक्षा प्रदान करणे, ही योजना श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रकाशित केली जाते। आणि मित्रांनो, ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत सरकार नोंदणीकृत कामगारांना दरमहा 3000 रुपयापर्यंतचे आर्थिक मदत देते। ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित होते। या योजनेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यापासून लाखो कामगारांना यात सहभाग घेतला आहे, जे या योजनेच्या महत्त्वाचा पुरावा आहे। आणि मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा योजनाचे येथे फायदे मिळू शकतात। मित्रांनो, ह्या योजना कोणत्या आहेत ते आपण पाहूया। वृद्धापकाळ कार्ड पेन्शन। ई श्रम कार्डधारकांना जेव्हा 60 वर्षाचे होतात तेव्हा त्यांना दरमहा 3000 रुपयाची पेन्शन मिळू शकते। हे वृद्धापकाळ आर्थिक सुरक्षितता प्रदान करते। दुसरी योजना मित्रांनो, अपघात विमा। या योजनेअंतर्गत कामगारांना अपघात विमा संरक्षण देखील दिले जाते। दुर्दैवी मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास कामगार किंवा त्यांचे कुटुंबीय 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा रकमेसाठी पात्र असतात। आणि मित्रांनो, तिसरा लाभ म्हणजे आंशिक अपंगत्व लाभ। जर एखाद्या कामगाराला आंशिक अपंगत्व झाले तर त्यांना 1 लाख रुपयापर्यंतचे आर्थिक मदत मिळू शकते। इतर सामाजिक सुरक्षा लाभ। ई श्रमधारकांना इतर सरकारी योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, ज्यामध्ये आरोग्य विमा, शिक्षण सहाय्य इत्यादीचा समावेश असू शकतो। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत सरकार नियमितपणे नवीन हप्ते जारी करत असते। नुकतेच सरकारने 3000 रुपयाचा नवीन हप्ता जाहीर केला आहे। ही रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे। लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे का हे तपासून पाहावे। मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।